पण करूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. दिनेश नाटेकर प्रेझेंट्स फाईट फॉर युअर राईट्स या संकल्पनेवर एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज दुसरा दिवस. पहिला सामना मैदानाच्या जयेश NDN विरुद्ध दुबई वॉरियर्स असा. नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय. दुबई वॉरियर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दुसऱ्या बाजूने मात्र जयेश NDN संघाचे सलामीवीर फलंदाज मैदानावर दाखल झालेत. चला सामन्याची होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. जयेश NDN संघाकडून दुबई वॉरियर्सने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर पहिल्या सामन्याचा पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. प्रारंभी आणि आरंभी षटक सुरू होते. पहिला चेंडू फुल टॉस बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर आज षटकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी गुटनाटेक सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणने मात्र एक चांगली सुरुवात केली आहे आपल्या फलंदाजीतून. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणावं लागेल प्रवीणसाठी. दरम्यान हा दुसरा चेंडू मात्र यावेळेला सोडून दिला विकेट किपरकडे जाण्यासाठी. ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेरची लाईन हाताळली गेली होती गोलंदाजाकडून. पराग आणि प्रवीण एक्का याला आपण बघताय फलंदाजी करत असताना. खूप चांगले ग्राफिक्स प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दरम्यान हा तिसरा बॉल यावेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. परंतु कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. सूरज गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक घेऊन आरंभी आणि या प्रारंभी षटकासाठी वैयक्तिक आणि सांघिक पहिल्या षटकासाठी सूरजची निवड मात्र कर्णधार प्रणीलने केली होती. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट ओव्हर दी कव्हर्स. आणखीन एक षटकार या ओव्हर मधून. आणि अगदी आमचा जो भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी त्या बॅनरवरती असणाऱ्या सर्वांनाच रिव्ह्यू आपला घालवलेला आहे.
प्रवीण, इसके बाद आपको रिव्यू लेने का मौका नहीं मिलेगा, आपको पर इनिंग एक ही रिव्यू लेने का मौका होगा, और वो एक रिव्यू जो आपने अभी अभी लिया था वो रिव्यू आप गवा चुके हैं। एक फेयर डिलीवरी जिस पर छक्का जड़ दिया था बल्लेबाज प्रवीण ने। आखिरी गेंद होगी पहले ओवर की, 18 रन अब तक स्कोर कार्ड पर। और इस बार भी लोअर फुल टॉस गेंद, फिर एक बार वन बाउंस जाएगी या फिर डायरेक्ट जाएगी, और 6 रन यहां पर इरादा किया पक्का और जड़ दिया एक लंबा चौड़ा छक्का। बहुत ही आसानी के साथ इस बार प्रवीण ने इस बॉल को दिशा दिखाई है। आखिरी बॉल पर भी 6 से ये शॉट खेला था कैप्टन प्रवीण ने। बहुत ही सुंदरता के साथ, बहुत ही आसानी के साथ ये 6 रन मिले। लगातार 3 छक्कों के साथ पहले ओवर की हुई समाप्ति, 24 रन पहले ओवर के समाप्ति के बाद। बल्लेबाजी करती हुई टीम जयेश एनडीएन और उनके खिलाफ दुबई वॉरियर्स प्रणील मोरे जिनके कैप्टन है। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था पहले ओवर के लिए, मात्र गेंदबाजी मार्ग पर आए थे सूरज, थोड़े से महंगे साबित हुए। 24 रन खर्च किए, 3 छक्के लगातार पिछले 3 बॉलों पर। पहले बॉल पर एक छक्का लगाया था, बीच में डॉट गेंदें आई थी। कुछ इस प्रकार का ये पहला ओवर रहा गेंदबाज सूरज द्वारा। एक तरफ विजय कासारे एंड होगा, दूसरी तरफ दिनेश नाटेकर एंड होगा। बॉलिंग मार्क पर आएंगे प्रणील मोरे, खुद कप्तान अब ओवर हाथ में लिया है इस बार ओवर नंबर 2 करने के लिए। बिल्कुल एक जाने माने गेंदबाज रहे हैं टेनिस क्रिकेट विश्व के प्रणील मोरे। लेदर बॉल क्रिकेट हो या फिर टेनिस बॉल क्रिकेट, उतना ही अच्छा प्रभुत्व रहा है इस खिलाड़ी का। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव यहां पर करना चाहेंगे प्रणील मोरे अपने गेंदबाजी के लिए। एक विकेट कीपर होगा, एक शॉर्ट थर्डमैन होगा, पॉइंट में एक फील्डर, गली में एक फील्डर, कवर पॉइंट पर एक्स्ट्रा कवर, वाइडिश लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, डीप स्क्वायर लेग। अपने ओवर के लिए कुछ इस प्रकार की सजावट की है प्रणील मोरे ने। पहली गेंद पर एक अच्छा क्लासिकल कवर ड्राइव, बहुत ही आसानी के साथ एक सिंगल रन वहां पर मुकम्मल किया जाएगा बल्लेबाजों द्वारा। पराग अपना वैयक्तिक रनों का खाता इस बार खोलते हुए नजर आएंगे प्रणील मोरे की पहली गेंद पर। इस बार लेग कटर गेंद थी, टिप्पा खाने के बाद मात्र थोड़ी सी बाहर निकलती हुई, रास्ता बदलती हुई। नरेश शर्मा वहां पर विकेट कीपर की भूमिका में। शर्मा जी की अगर बात करें तो अपना सब कुछ यहां पर न्यौछावर कर चुके हैं टेनिस बॉल क्रिकेट के लिए। एक विशेष प्यार रहा है नरेश शर्मा जी का टेनिस बॉल क्रिकेट के लिए। प्रणील मोरे कितने सालों से हम देख रहे हैं प्रणील मोरे को। बिल्कुल कम उम्र से अपने टेनिस बॉल क्रिकेट विश्व के करियर की शुरुआत उन्होंने की थी। पराग के स्ट्राइक पर उड़ाया, इस बार हवा में गेंद को, स्क्वायर ऑफ द विकेट जाएगी, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से ये 6 रन। ये जबरदस्त शॉट। इस बार इनसाइड आउट खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर से फील्डर वहां पहुंचेंगे, पकड़ा जाएगा कैच और यहां पर समाप्त होगी पराग की पारी। पहला झटका लगता हुआ जयेश इंडियन 11 को। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर इनसाइड आउट खेला, कलाइयों का बहुत अच्छा इस्तेमाल, लेकिन ताकत और अधूरे मन के साथ खेला गया ये शॉट था, सीधे फील्डर के हाथ में जाकर रुकेगा और ये पहला विकेट गवाती हुई जयेश इंडियन। 32 पर 1, ओवर नंबर 2 की अब आखिरी गेंद शेष होगी। प्रणील ने अब तक 8 रन खर्च किए,
अभी अभी एक सफलता उन्हें मिली है पराग के तौर पर। अब प्रवीण के साथ विशाल आएंगे बल्लेबाजी के लिए। शुरुआत हुई है आज के नए दिन की। शुक्रवार का ये दिन इस बार फिर एक बार कलायु के साथ दिशा दिखाने का काम किया। बैकवर्ड स्क्वायर लेग फाइन लेग की तरफ बॉल जाती हुई एक सिंगल वहां पर मुकम्मल किया जाएगा और ओवर नंबर 2 की यहां पर समाप्ति होगी। प्रणील मोरे का एक सफल ओवर यहां पर रहा, एक छक्का जरूर लगाया लेकिन 3 सिंगल और एक डॉट बॉल सकता एक विकेट प्रणील मोरे के नाम पर। पहले इनिंग का ये खेल 2 ओवर के समाप्ति के बाद 16.5 रन प्रति ओवर की औसत के साथ 1 विकेट के नुकसान पर 33 रन टीम के स्कोर कार्ड पर नजर आएंगे। चांगली सुरुवात मात्र केली आहे दोन्ही फलंदाजांनी। जसं आपण पाहिलं प्रवीण एका पहिल्याच ओव्हरमधून 24 धावा त्यांनी बनवल्या। 8 चेंडूत 25 धावांवर तो बॅटिंग करतोय। विशाल त्याच्यासोबत एका चेंडूत एका धावेचं मात्र वैयक्तिक धावांचं खातं त्याने उघडलंय। प्रणील मोरेचं मात्र मागील षटक ज्यामध्ये एक षटकार 3 सिंगल 1 डॉट आणि एक विकेट मात्र प्रणीलला मिळाली। फाइट फॉर युअर राइट्स दिनेश नाटेकर प्रेझेंट्स खार क्रिकेट लीग 2025 20 आणि 21 मार्च या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मात्र या भव्य मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। तिकडे समोर गेट जवळ जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो आपण जरा बाहेर थांबायचे। आशिष मंडल आपल्याला विनंती आपण सगळ्यांनी थोडंसं आपण गेटच्या आतमधून बाहेर जायचंय। तर गोलंदाजीसाठी मात्र संतोष येतोय। विजय कासारे एंड कडून गोलंदाजी करेल। जिमखाना एंड कडून मात्र पहिला बॉल या वेळेला हवेत चाललाय, फटका फसलाय, स्वतः मात्र संतोष बॉल खाली। कॅचेस विन द मॅचेस, पकड़ो कैच जीतो मैच, लेकिन इस बार ये कैच छूटा। गेंदबाज का सपना टूटा, जीवन दान मिला बल्लेबाज को। प्रवीण का स्ट्राइक पर सफल हुए। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, लाउड अपील वहां पर अंपायर की तरफ मांग करेंगे लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा। डॉट बॉल के साथ इस ओवर की 2 गेंदें पूरी हुई। फिलहाल 34 पर एक बिंदी गेंद और एक डॉट बॉल यहां पर आएगी गेंदबाज संतोष द्वारा। बेहतरीन लाइन और लेंथ के साथ सटीक गेंदबाजी यहां पर। 3 गेंदें और सिर्फ एक ही रन खर्च किया है गेंदबाज संतोष ने। 2.3 गेंदों की समाप्ति 34 पर 1 जयेश इंडियन और उनके खिलाफ दुबई वॉरियर्स। महंगी शुरुआत हुई थी, इस बार भी बॉल हवा में है। 2 फील्डर बॉल के नीचे और एक आसान सा कैच। प्रवीण एक्का की पारी यहां पर समाप्त। अभिषेक द्वारा संतोष को भी मिली है और एक सफलता। जैसे कि हम देख पाएंगे अब 34 पर 2 ये स्थिति होगी जयेश इंडियन टीम की। 6 ओवर का ये मुकाबला है। अब तक की 2.4 गेंदों का खेल समाप्त हुआ। 10 गेंदों में 25 रन बनाते हुए प्रवीण एक्का आउट हुए। कैप्टन बैक टू द पवेलियन। प्रवीण की जगह पर बल्लेबाजी के लिए अब आदर्श, विशाल और आदर्श की जोड़ी होगी मैदान के अंदर। तीसरे और चौथे क्रम के ये दोनों बल्लेबाज। तीसरा ओवर प्रगति पर 4 गेंदों का खेल समाप्त, 1 ही रन खर्च किया। अब तक संतोष ने एक विकेट अभी चटकाई। विकेट बचाकर क्रिकेट खेलना अब सीखना होगा बल्लेबाजों को। थोड़ा सा प्रेशर बढ़ेगा 2 विकेटों के बाद। शॉर्ट फॉर्मेट क्रिकेट है ये। 6 ओवर के मुकाबले इस बार भी गेंद हवा में थी। बिल्कुल ये सर के ऊपर की जो कैप है वो गिरी है। थोड़ी सी चोट वहां पर मुझे लगता है आई है बल्लेबाज को।
30 मिनटों में इनिंग पूरी करनी होगी। जैसे कि देखिए बिल्कुल 10:30 बजे ये मुकाबला शुरू हुआ था। अब ये पहला इनिंग का खेल जो है वो 11 बजे समाप्त होना जरूरी है। निर्धारित समय आपके लिए दिया जाएगा पर इनिंग 30 मिनट्स, और 30 मिनटों के निर्धारित समय में आपको इनिंग पूरी करनी ही होगी। चौतीस पर 2, ओवर नंबर 2 की अब आखिरी गेंद। अब तक सिर्फ और सिर्फ एक ही रन, एक विकेट चटकाई गेंदबाज संतोष ने। फिर एक बार यॉर्कर लेंथ बॉल था, सीधे शॉट थर्ड मैन के फील्डर की तरफ, थोड़ा सा मिसफील्ड वहां पर होगा जरूर। बॉल आउटफील्ड के साथ निकल जाएगी बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4। आखिरी बॉल पर आएगा चौका। खराब क्षेत्र रक्षण वहां पर चंदन द्वारा। इस गलतियों को सुधारना पड़ेगा चंदन को। और बैटिंग पावर प्ले का स्वीकार अब किया है। 3 ओवर की हुई है समाप्ति, 2 विकेटों के बाद 38 रन टीम के स्कोर कार्ड पर। पिछले ओवर से 5 और 1 विकेट। पहले इनिंग का यह खेल बैटिंग पावर प्ले का स्वीकार इस चौथे ओवर में किया है। यहां पर चौके छक्के तो आप लगा पाएंगे, लेकिन यहां पर नौवा भी आप लगा पाएंगे। वो सामने वाली जो बिल्डिंग आपको नजर आ रही है, उस बिल्डिंग के कंपाउंड में अगर बॉल जाती है, उस दीवार को लांघते हुए आपको बॉल को मैदान के बाहर भेजना होगा, तब जाकर आपको 9 रन मिलेंगे। और इस तरफ की अगर बात करें विजय कासारे एंड की तरफ, अगर आप बल्लेबाजी कर रहे हैं तो फिर आपको सामने वाली दीवार पर बॉल ठोकना होगा। कल पहला नौवा हुसैन भाई के बैट से आया था और दीपक कामत के गेंदबाजी पर वो नौवा लगाया गया था। दीपक कामत पर शामत आई थी कल, और ये हिस्ट्री में लिखा जाएगा। देखिए जैसे कि चांद पर पहला कदम किसने रखा था, ये हिस्ट्री में लिखा गया था। और वैसा वो पहला नौवा लगाने वाले का और पहला नौवा खाने वाले का नाम भी हिस्ट्री में लिखा जाएगा। दीपक कामत पर शामत आई थी कल, हुसैन भाई ने वो पहला नौवा लगाया था। जयश इंडियन 38 पर 2, फिलहाल 3 ओवर की समाप्ति। गणेश जाधव आएंगे गेंदबाजी मार्ग पर। दिनेश नाटेकर रेंड की ओर से गेंदबाजी करेंगे, अंपायर के बाईं ओर से। 8 से 10 कदमों का इस्तेमाल, राइट आर्म ओवर द विकेट। स्ट्राइक पर विशाल। गणेश जाधव के पहले बॉल के लिए पहली गेंद, राइट इन स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट, स्टैंड एंड डिलीवर्ड। देखा ना था और दिखा दिया गणेश जाधव को आटे दाल का भाव। ये जबरदस्त शॉट, हवाई। पहले छक्के के बाद अब प्रेशर गेंदबाज गणेश जाधव पर। व्हाइट बॉल का इशारा आएगा इस बार। एक्स्ट्रा रन्स मिलेंगे, 45 रन टीम के पूरे होंगे। 2 विकेटों का नुकसान अब तक, जिसमें पराग और प्रवीण एक्का जैसे बल्लेबाज आउट होकर वापस लौटते हुए हमने देखे थे। अब ये चौथा ओवर। फिर से एक बार हाफ ट्रैकर, शॉर्ट आर्म पुल विच इज पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, और 6 रन। कि नरेश शर्मा जैसे एक्सपीरियंस खिलाड़ी इस टीम में मौजूद है, तो प्रणिल मोरे उनको कब मौका देते हैं? मेरे ख्याल से इस ग्राउंड पे खेलने का उनको कई सालों का अनुभव है, तो वो इस विकेट पे अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, मेरा ये मानना है। बिल्कुल एक अच्छा अनुभव है, कई साल क्रिकेट के लिए अपने व्यतीत किया है। और वो एक्सपीरियंस कब काम आएगा? जब टीम को कम रन खर्च करने हैं, जहां पर विकेट चटकाने हैं, तब नरेश शर्मा की याद आएगी। अब ऐसे जब रन आते हैं, चौके छक्के अगर लगना शुरू होता है, तो फिर याद आएगी नरेश शर्मा की। बिल्कुल मुझे लगता है अगला ओवर करने का मौका देंगे नरेश शर्मा जी को। जरूर सर, और एक बहुत ही अच्छा मुकाबला होगा बल्लेबाजों के बीच में और नरेश शर्मा के बीच में, क्योंकि नरेश शर्मा के पास काफी वेरिएशन मौजूद है, तो देखना होगा नरेश शर्मा किस तरह से उसको यूटिलाइज करते हैं।
बिल्कुल वो देखने का मौका मिलेगा अगले ओवर में, मुझे ऐसा तो लग रहा है फिलहाल। इस बार ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया सामने की तरफ, स्ट्रेट डाउन द ग्राउंड अलोंग विद द कारपेट, बॉल जाएगी सीधे सीमा रेखा पार, रन मिलेंगे 4 और एक चौका। बिल्कुल ये 4 रन मिलेंगे, गैप में ये बॉल निकल गई थी। इस बार एक महंगा ओवर आता हुआ नजर आ रहा है। जिस प्रकार पहले ओवर से 24 रन आए थे, इस ओवर की अगर बात करें तो अब तक 18 रन खर्च कर चुके हैं गणेश जाधव। देखिए इस टीम के पास सुनील होले जैसे भी गेंदबाज मौजूद है, चंदन झा मौजूद है, नरेश शर्मा मौजूद है, तो इनके पास ऑप्शन बहुत है। कई सारे विकल्प है उनके पास, लेकिन उस विकल्प का सही इस्तेमाल करना होगा। इस बार भी ऑफ स्टंप के कुछ ज्यादा ही बाहर ये गेंद, लेकिन बल्लेबाज भी सफल हुए थे, तो अंपायर ने भी बिल्कुल ये गाइडलाइन जो है वो बदल ली थी। और एक डॉट बॉल यहां पर इस ओवर की। 5 गेंदों का खेल समाप्त होगा, 2 छक्के, 1 चौका, 1 सिंगल, 2 वाइड बॉल और ये डॉट। 57 पर 2 थे। इस बार फुल टॉस गेंद मिली और ये फुल टॉस गेंद बिल्कुल एक निमंत्रण दिया गया था बल्लेबाज को कि आसान मुझे मार, और ये 6 रन आखिरी बॉल पर। और इस 6 के साथ 4 ओवर की समाप्ति, 63 पर 2, 63 for 2 आफ्टर 4 ओवर्स। 25 रनों का ये महंगा ओवर, अब तक का सबसे महंगा ओवर इस इनिंग का। पहले ओवर से तो 24 आए थे, लेकिन इस ओवर से तो 25 आ गए। 63 for 2 आफ्टर 4 ओवर्स। बेहतरीन एग्जीक्यूशन वहां पर बल्लेबाज विशाल द्वारा। ये हमारी सारी ऑर्गेनाइजिंग कमेटी आप देख पाएंगे मुख्य मंच पर उपस्थित। कब आएंगे नरेश शर्मा? मुझे लगता है टेप ओवर करने के लिए 7वें ओवर में आएंगे, लेकिन ये 6 ओवर का मुकाबला है। बिल्कुल देखना चाहेंगे। प्रेक्षकों में भी थोड़ी सी चर्चा वहां पर चल रही है कि नरेश शर्मा के लिए गेंदबाजी का मौका कब मिलेगा, लेकिन इस बार प्रणील मोरे आएंगे। एक सफल ओवर डाला था इसके पहले, 1 ओवर में 9 रन खर्च किए थे, 1 विकेट चटकाई थी। 2 ओवर का खेल अभी भी शेष। फिलहाल विशाल 6 बॉल 19 रनों पर और आदर्श 4 गेंदों में 10 रनों पर बल्लेबाजी करते हुए। प्रणील मोरे की पहली गेंद, स्ट्राइक पर होंगे विशाल। कदमों का इस्तेमाल, लेकिन एक जबरदस्त घुमाव बॉल में दिया गया था प्रणील मोरे द्वारा। बिल्कुल सही लाइन और लेंथ के साथ, एक अच्छे घुमाव के साथ ये पहली गेंद जाएगी सीधे विकेट कीपर की दस्तानों में। और ये खासियत रही है, दोनों बाजू में गेंद को घुमाने का एक अच्छा ऑप्शन है उनके पास। इस बार पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद, 1 बाउंड 4 रन के लिए जाएगी डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार। इस बार थोड़ी सी लाइन और लेंथ भटक गए थे। बिल्कुल ये फुल टॉस गेंद लेग स्टंप पर डाली गई थी, पैर पर डाली गई थी, उसका पूरा समाचार लिया। एक विशाल शॉट वहां पर विशाल द्वारा। 4 रन और जुड़ेंगे। ये सही गेंद थी, ये अच्छी गेंद थी, अच्छे टर्न और बाउंस के साथ टिप्पा खाने के बाद रास्ता बदलती हुई किस प्रकार देखिए फंसाया अपने जाल में। लेग कटर बॉल टिप्पा खाने के बाद सीधे बाहर निकलती हुई, पर इस बार स्लॉट में मिली है, बिल्कुल खुद गिर गए वहां पर बल्लेबाज, लेकिन बॉल को भेज दिया सीधे मैदान के बाहर। ये सड़क पे कड़क शॉट। थैंक यू सर। इसके बाद जो होने वाला मुकाबला होगा, मैं दोनों ही कप्तान से रिक्वेस्ट करूंगा कि ये इनिंग ब्रेक में आए और टॉस के लिए आए। एक बहुत ही तगड़ी टीम बालाजी स्पोर्ट्स और उतनी ही तगड़ी टीम यूएस स्पोर्ट्स, दोनों के कप्तान आफ्ताब बेग और नीलेश सावंत, दोनों से रिक्वेस्ट है कि इनिंग ब्रेक में टॉस के लिए आए। बिल्कुल इनिंग ब्रेक में अगले मैच का टॉस होगा। फिर एक बार ओवर पिच गेंद, फिर एक बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा और इस बार लंबाई कम। आ देखे जरा किसमें कितना है दम। प्रणील मोरे को मिली है दूसरी सफलता और ये तीसरा झटका जयेश इंडियन टीम को लगता हुआ। एक फास्टर वन थी, ओवर पिच बॉल थी, बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर डीप स्क्वायर लेग डीप मिड विकेट फील्डर की दिशा में एक आसान सा कैच वहां पर। देखिए जयेश इंडियन के पास भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी मौजूद है। अब तक उनके पास
नीलेश दामेजा मौजूद है, मेरे ख्याल से वही आएंगे बैटिंग के लिए। और दूसरी तरफ उनके पास दिनेश रत्नावल जैसे हार्ड हिटर बल्लेबाज भी मौजूद है, और जयेश शुक्ला खुद एक अच्छे बल्लेबाज है। देखना है वो कब आते हैं। 73 फॉर 3, 73 रन 3 विकेटों के नुकसान पर। ओवर की अब आखिरी गेंद होगी। नए बल्लेबाज जाएंगे मैदान के अंदर। जयेश इंडियन द्वारा नीलेश दामेजा, जो कि अभी अभी सादिक जी ने कहा कि एक हार्ड हिटर बैटर है। अभी ये स्लॉग ओवर का, डेथ ओवर का जो खेल है, उसमें कुछ इसी प्रकार की बल्लेबाजी जरूरत है। देखिए नीलेश दामेजा की जो बल्लेबाजी है वो काफी हद तक फरदीन काजी से मिलती जुलती है। इनके पास वाइड रेंज के शॉट्स है, कवर्स, रिवर्स, स्क्वायर लेग, फॉलिंग स्वीप, सभी तरह के शॉट्स खेलने में माहिर है बल्लेबाज। इनसाइड आउट खेलना चाहते थे, इस बार वाइड लाइन यॉर्कर करने का प्रयास था, बिल्कुल सही लाइन और लेंथ के साथ। आखिरी गेंद सीधे जाएगी विकेट कीपर नरेश शर्मा जी के हाथों में। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल हुआ समाप्त। 73 पर 3, 73 फॉर 3 आफ्टर 5 ओवर्स। दुबई वॉरियर्स वर्सेस जयेश इंडियन, खार क्रिकेट लीग 2025 के इस दूसरे दिन का ये पहला मुकाबला। अगला मुकाबला होगा बालाजी स्पोर्ट्स और यूएस 11, इन दोनों टीमों के बीच। दोनों टीमों के कप्तानों से मैं दरख्वास्त करना चाहूंगा कि जैसे ये इनिंग समाप्त होगी, अगले मैच का टॉस प्रेजेंटेशन बॉक्स में पूरा किया जाएगा। सो प्लीज बी रेडी फॉर टॉस। चलिए देखते हैं अब कितने रनों का टारगेट यहां पर सेट किया जाता है। फिलहाल 5 ओवर की समाप्ति हुई है, आखिरी ओवर का खेल अब शेष है। आखिरी ओवर कौन लेकर आएगा? चंदन झा। थोड़ा सा मिसफील्ड वहां पर चंदन ने किया था पिछले ओवर्स में। 4 रन वहां पर मिले थे, लेकिन इस बार गेंदबाजी खुद करेंगे चंदन झा। 73 फॉर 3 आफ्टर 5 ओवर्स। 4 गेंदों में 10 पर आदर्श, और दूसरी तरफ नीलेश दामेजा अब तक अपने वैयक्तिक रनों का खाता नहीं खोल पाए। चंदन झा की पहली गेंद आदर्श के लिए। पहली गेंद बिल्कुल ये फुल टॉस बॉल, और इस जूसी फुल टॉस का पूरा समाचार लिया इस बार आदर्श ने। देखिए चंदन झा एक स्लॉग ओवर के गेंदबाज है, यॉर्कर डालने में माहिर है। अभी भी उन्होंने कोशिश वही थी कि यॉर्कर गेंद करे, पर थोड़ी सी फुल टॉस कर गए, थोड़ी लाइन और लेंथ से चूक गए। लेकिन ज्यादातर ये स्लॉग ओवर्स में गेंदबाजी करते हैं, और यॉर्कर फुल लेंथ गेंदबाजी करने में माहिर है। बिल्कुल ये बेहतरीन शॉट, क्या एग्जीक्यूशन, क्या टाइमिंग, क्या ताकत यहां पर। डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से और एक छक्का आदर्श द्वारा। बैक टू बैक 2 सिक्सर्स। दो गेंदों में 1 डजन रन यहां पर मिले हैं अब आदर्श द्वारा, तो स्कोर जाकर पहुंचेगा सीधे 85 रनों पर। देखिए कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, पॉपिंग क्रीज का भी बहुत अच्छा इस्तेमाल किया। अपने आप को बैलेंस नहीं कर पाए, लेकिन बॉल को बिल्कुल सही टाइमिंग के साथ भेजा डीप स्क्वायर लेग के ऊपर से। बल्लेबाज आदर्श 6 गेंदे और 22 रन अब तक बना चुके हैं। स्लॉग ओवर का ये खेल है, और इस स्लॉग ओवर में यही होना था। क्या हश्र किया इस बार गेंदबाज चंदन झा का, लगातार 3 छक्के। देखिए मास्टर क्रिकेट लीग में बिल्कुल 18 सालों बाद युवराज सिंह जी ने फिर से एक बार वो रिकॉर्ड बनाया। 6 गेंदे और 6 छक्के लगाए। आज चंदन की गेंदबाजी पर आदर्श के हाथों में यह मौका है कि 6 बॉल पर 6 छक्के लगाए। कल रोहन नाइक जब बल्लेबाजी कर रहे थे, उनके हाथ में भी मौका था, लेकिन 1 बॉल मिस कर गए, वरना 5 बॉल 5 छक्के तो लग चुके थे। आतिश केदारे ने वो प्रयास किया था, कोशिश की थी 6 बॉल 6 छक्के लगाने की, लेकिन इस बार सही लाइन और लेंथ, थोड़ा सा गति में बदलाव किया था। लेग बाइस का इशारा आएगा अंपायर्स द्वारा। एक्स्ट्रा रन्स मिलेंगे टीम को। स्कोर आगे बढ़ता हुआ 92 फॉर 3। इनिंग की आखिरी अब 2 गेंदे शेष। हेलो, नीलेश दामेजा के पास का एक फेवरेट शॉट है सर, जो फॉलिंग स्वीप बहुत ही बेहतरीन शॉट लगाते हैं। देखना होगा उसका इस्तेमाल करते हैं कि नहीं। कृष्णा सातपुते स्टाइल में फॉलिंग स्वीप बहुत ही बेहतरीन लगाते हैं नीलेश दामेजा।
अगर यॉर्कर करने का प्रयास करेंगे तो बिल्कुल फॉलिंग स्वीप खेलने का मौका मिलेगा, लेकिन इस बार सफल हुए। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, बिल्कुल जड़ में डाली गई ये गेंद थी। एक ही रन पर संतुष्ट रहना होगा। अब ओवर की आखिरी गेंद शेष होगी। 93 फॉर 3, 93 पर 3। चलिए देखते हैं, अब आखिरी बॉल पर अगर छक्का लगता है ना तो फिर 100 रनों का टारगेट वहां पर सेट हो सकता है। अब क्या इस आखिरी बॉल पर छक्का लगा पाएंगे बल्लेबाज आदर्श? अगर 100 रनों का टारगेट उन्हें सेट करना है। कदमों का इस्तेमाल किया लेकिन टाइमिंग नहीं कर पाए, मिडल ऑफ द बैट नहीं हुई गेंद, लेकिन फिर भी यहां पर फील्डर द्वारा हुई है गलती और गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी। 4 रन के साथ 6 ओवर का खेल हुआ समाप्त। रन बने हैं 97, 98 रनों का टारगेट। देखिए मैं दोनों ही 98। कैप्टन से रिक्वेस्ट करूंगा टॉस के लिए आ जाए। देवा देवनाथ अपने कैप्टन को भेजिए प्लीज। आफ्ताब बेग और यूएस स्पोर्ट्स के कैप्टन नीलेश सावंत, दोनों ही कैप्टन से रिक्वेस्ट है कि प्लीज टॉस के लिए आ जाए। चलिए 97 रन्स बने हैं, 98 का टारगेट होगा। 98 रनों का ये टारगेट सेट किया गया है दुबई वॉरियर्स के लिए। और इसी बीच इनिंग ब्रेक में हम अगले मैच का टॉस पूरा करेंगे। बालाजी वॉरियर्स वर्सेस यूएस 11, इन दोनों टीमों के बीच अगला मुकाबला। तो यूएस स्पोर्ट्स के कैप्टन नीलेश सावंत जाकर यो टॉस के लिए आ जाए प्लीज। तो बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन आफ्ताब बेग यहाँ मौजूद है। मैं यूएस स्पोर्ट्स के कैप्टन नीलेश सावंत से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज टॉस के लिए आ जाए। चला निलेश या लवकर। मैं मनीष कोटियन आइए से आफ्ताब रिक्वेस्ट भाई। करूंगा कि प्लीज टॉस के लिए आ जाए। मनीष कोटियन। मनीष जी कोटियन के शुभ हाथों यहाँ पर ये टॉस होगा। मनीष जी से मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज आइए प्रेजेंटेशन बॉक्स में, आपका स्वागत होगा और आपके शुभ हाथों ये दूसरे मैच का टॉस हम पूरा करेंगे। हमारे साथ दोनों कैप्टन यहाँ पर मौजूद है, एक तरफ नीलेश सावंत और दूसरी तरफ आफ्ताब बेग। फाइट फॉर योर राइट्स के माध्यम से आज ये दोनों टीमें एक दूसरे के सामने होगी। एक तरफ बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन आफ्ताब है और दूसरी तरफ यूएस 11 के कैप्टन नीलेश सावंत हमारे साथ। मनीष जी कोटियन इनके शुभ हाथों ये टॉस होगा। सबसे पहले तो मनीष जी का हम स्वागत करेंगे। हु इज गोइंग टू कॉल? नीलेश कॉल करेंगे। हेड इज अ कॉल एंड टेल इट इज। सो टॉस जीता है बालाजी वॉरियर्स ने। आफ्ताब टॉस जीता है, सबसे पहले डिसीजन क्या होगा? फील्डिंग। और कितनी एक्साइटमेंट थी ये टूर्नामेंट खेलने के लिए, कितने उत्सुक थे? बहुत उत्सुकता खेलने के लिए, तो अभी देखेंगे। और दिनेश भाई का ये जो आयोजन है, एक प्लेटफॉर्म दिया है हमारे सारे युवा खिलाड़ियों के लिए, तो उसके बारे में क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा प्लेटफॉर्म है सबके लिए, गैंगस्टर के लिए, तो फिर परफॉर्म करेंगे तो फिर। तो दुसरी तरफ हमारे साथ निलेश आहे. निलेश, टॉस जर तुम्ही जिंकला असतात, तुमचं डिसिजन काय असतं सर्वप्रथम तर? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. आम्ही पण फिल्डिंगच केली असते. आणि किती उत्सुकता होती ही स्पर्धा खेळण्याची, कारण बऱ्याच वर्षानंतर स्पर्धा होती. मागे निर्मला यांची स्पर्धा झाली आणि त्यानंतर आपल्या लोकल स्पर्धा खूप होतात, पण मोठा प्लॅटफॉर्म खूप कमी मिळतो. तसा हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलाय जिमीबाईंनी, तर काय म्हणाल त्यांच्याबद्दल? नाही तर खार जिमखान्यात हर वर्षी होतो. ह्याच्या आता 1 महिन्यापूर्वीच KPL करून खार प्रीमियर लीग झाली होती. आता दिनेश नाटेकर यांनी पुन्हा एक खार क्रिकेट बॅच घेऊन आले. तर खरंच आपल्या प्लेयर आणि इकडच्या लोकलसाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इथून प्लेयर निघतील, मला तर असं वाटतं. तर जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी, कारण आपल्याला लगेचच नेक्स्ट इनिंगला सुरुवात करायची आहे. आणि नेक्स्ट इनिंगला जशी सुरुवात होईल, हा 98 धावांचा पाठलाग सुरू होत असताना कॉमेंट्री बॉक्समधून माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद रोशनजी आणि धन्यवाद मास्टर कॉमेंटेटर सादिक राजापूरकर. आज ते पण चांगलं त्यांचा अनुभव इकडे स्पेंड करत होते. मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं. गुड मॉर्निंग. आणि आपण आहोत आज खार जिमखान्यामध्ये. खार क्रिकेट लीगचे भव्य दिवस आयोजन, फाईट फॉर युअर राईट्स. आणि आज दिनेश नाटेकर अर्थातच जिमी आणि त्यांचे सर्व मित्र एकत्रित येऊन एक चांगलं टुर्नामेंट झाले पाहिजे त्यासाठी एक चांगली मेहनत. 36 बॉलमध्ये 98 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दुसऱ्या डावामध्ये कालचा पहिला दिवस पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना आयुषी चॅलेंजर्स पहिल्या 2 मॅच जिंकत असताना क्वालिफाय झाली सेमीफायनलसाठी. आणि त्यानंतर नक्कीच कंधारी किंग संघाने पण चांगलं कमबॅक केलं. चांगली बॉलिंग प्रणयची पाहायला मिळाली. त्यानंतर महेंद्र गुप्ताने देखील एक चांगला खेळ केला. सादिक यांची देखील काल खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली. क्रिशने पण खूप चांगली बॉलिंग केली काल. अशी अनेक म्हणजे काल बॅटरने पण दिवस गाजवला, काल बॉलरने पण दिवस गाजवला. आणि आज दुसरा व अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. बघूयात कुठला संघ क्वालिफाय होईल या 4 गटातून. त्यामुळे जयेश 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध जयेश 11. 36 बॉलमध्ये 98 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होती आणि दुबई वॉरियर्स बॅटिंग करत असताना सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. प्रथम क्रमांक तब्बल 1,11,111 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,555 आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील प्रत्येकी 5,000 रुपये. त्यानंतर शूज आहेत, ट्रॉफी आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील 10,000 रुपयाचं आणि ट्रॉफी आहे. म्हणजे एक 10,000ची तो FD करू शकतो, सेव्हिंग करू शकतो आणि एक चांगलं पारितोषिक. दुबई वॉरियर्स पाठला करत असताना आपण पाहिलं तर 98चा स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रणिल मोरे. खूप वर्ष हे नाव देखील या परिसरातून पाहिलं गेलं. मुंबई टेनिस क्रिकेट गाजवलं आणि खूप चांगली कामगिरी करत असताना लेदर बॉल क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव त्यांच्याकडे पाहिला गेला. असे प्रणिल मोरे व्यावसायिक गटात देखील अनेक मॅचेस प्रणिल मोरे यांनी देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावर, बॉलिंगच्या जोरावर, फिल्डिंगच्या जोरावर गाजवले. असे एक परफेक्ट ऑलराऊंडर. आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर सुनील होले बॉलिंगसाठी आदर्श. वळीत मॅचच्या दिशेने खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. प्रो लिंकला आपण आज ही मॅच पाहत आहोत. फाईट फॉर युअर राईट्स प्रेझेंट दिनेश नाटेकर खार क्रिकेट लग. आणि मॅचला सुरुवात होते बॉलिंगसाठी आदर्श, स्ट्राईक एंडला प्रणिल मोरे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला. मित्रांनो जे गेटच्या आतमध्ये आलेत ना पॉइंटला, थोडं तुम्ही मित्रांनो बाहेर जा. ब्लॅक शर्ट, ब्लॅक टी शर्ट आणि जे उभे आहेत ना, तुम्ही थोडं बाहेर गेला तर बरं होईल. अजून ग्रे शर्ट वाला दादा तुम्ही आतमध्ये आहात बघा. थोडं इकडे बॉल वगैरे लागला तर परत डिसिजन ला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अवस्था तर इकडे व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद बघा. इकडे बसून मस्त मॅच बघा, बट तिकडून थोडं उभं नका राहू. या बॉलवर देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एक फ्लॅट 6 प्रणिल मोरे. गेले कित्येक वर्ष मुंबईकरांना ज्यांनी देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावर अगदी खुश केलं. प्रणिल मोरे हे नाव नक्की चर्चेत राहिलं आहे. मला एक वर्ष सुप्रीमोची इनिंग मला प्रणिल मोरेची आठवते. तेव्हा मी पण लहान होतो आणि उमेश 11 खार संघासाठीची प्रणिल मोरेनी बॅटिंग केली होती. म्हणजे अनेक खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं मुंबईला. डेफ कॅटेगरीचं क्रिकेट पण भारत संघासाठी श्रीलंका, पाकिस्तान या दौरे त्यांनी केले आहेत. आणि या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे आणि कॅच पकडली गेली आहे. खूप चांगली कॅच तिकडे पकडली गेली. कव्हरच्या वरून हाई बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फटका फसला गेला आणि तिकडे अतिश होते. अतिशने एक इझी कॅच पकडली. बॉडी बॅलन्स केली गेली. उलटी कॅच पकडणं थोडं डिफिकल्ट होतं. आशिष तिकडे होते आणि चांगली कॅच पकडली. एक 6 आला जरूर, बट प्रणिल मोरेला थोडं लवकर माघारी परतावं लागलं गेलं. 98 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स. भव्य दिवस आयोजन आणि विशेष करून एक ग्राउंड, खार जिमखान्याच्या ग्राउंड वरती एक वेगळं प्रेम राहिलं मध्ये.
त्या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. न्यू बॅटर संतोष गायकर इथे नवीन बॅटर. एक 6 मारण्यात प्रणील देखील स्वतः पण नाराज असतील, कारण की स्टार्ट चांगली करू शकली नाहीयेत. पॉवर प्लेला थोडं स्टार्ट करणं गरजेचं होतं. 3 बॉल झाले, 6 रन, 98चा पाठलाग करायचा आहे. 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकेल आज संध्याकाळी आपल्याला फायनल पण बघायला मिळेल. काल 2 संघ क्वालिफाय झालेत. आयुषी चॅलेंजर्स सादिक राजापूरकडून त्यांची एक चांगली स्टारकास्ट. त्यानंतर कंदारी किंग्स देखील थोडी पहिल्या मॅच मध्ये डगमगली होती, बट त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. काल महेंद्र गुप्ताची एक चांगली इनिंग, जिमी नाटेकरचा एक चांगला खेळ, काल रोहन नाईकने पण एक चांगला परफॉर्मन्स दाखवला. प्रणयने देखील एक चांगली बॉलिंग केली. प्रणय पंडितचा देखील जी पॉवर प्लेची ओव्हर त्यांनी काल लास्टच्या मॅचला हाताळली, लक्ष वेधून घेतलं त्याने. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, खूप चांगला बॉल टाकला आदर्शने, फिंगर रोल केलं, अगदी हलका बॉल, बॅटरला फसवलं. गुड बॉल, चांगला स्लोअर वन टाकला आणि थांबवलं तिकडे. खूप चांगली बॉलिंग केली आहे, सुरुवात दमदार केली आहे. या बॉलवर देखील अप्परकट खेळायचा प्रयत्न केला गेला, एक चांगला फटका, खूप टायमिंग दिलं आणि एवढं टायमिंग दिलं तर नक्की षटकार येऊ शकतो. आणि चांगला फटका खेळत असताना आपण पाहिलं तर बॅटर संतोषने प्रॉपर टायमिंग केलं गेलं. हाफ ट्रॅकर बॉल थोडा बाहेर वळत होता, अगदी एका हाताने मला असं वाटतं हा स्ट्रोक खेळले संतोष. विजी स्पोर्ट्सचे देखील त्यांचं एक चांगलं स्पोर्ट्स आहे आणि संतोषने खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले. बघता बघता बघा, हा शेवटचा बॉल पण खूप महत्वाचा असणार आहे. 12 रन झालेत, 1 विकेट गेली आहे. पॉवर प्लेचा हा बॉल खूप महत्वाचा आहे, म्हणजे एक मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये चांगली कमबॅक करू शकतो दुबई वॉरियर्स. शेवटचा बॉल, बॅटरशिप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बाउन्स आला तिकडे, 1 रन मिळेल. आणि बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे. 1 विकेट जात असताना आपण पाहिलं तर रन झाले 13 आणि मॅच मध्ये आता थोडीफार कलाटणी घेताना पाहायला मिळेल. खूप चांगलं ग्राउंड आहे, 4 दिशेला 6 बाउंड्रीज पाहायला मिळतात. 30 बॉल मध्ये 85 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. काल 116 117चं टार्गेट हायेस्ट होतं, ती पण मॅच अगदी क्लोज आली होती. त्यामुळे जयेश 11 इंडियन त्यांच्या विरुद्ध दुबई वॉरियर्स. खार क्रिकेट लीग करंट रेट जर पाहिलं तर 13चा आहे, रिक्वायर्ड रन रेट 17चा आहे. चांगलं इकडे आपण LED स्क्रीनवरती आपल्या पाहतोय. प्रो लीगची संपूर्ण टीम आज ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतीये. बघा, मुंबईत आता ग्राउंड कमी राहिलेत, त्यातल्या अशा अनेक क्वचित ग्राउंड आहेत, त्यातलं खार जिमखान्याचं पण एक वेगळंच वर्चस्व राहिलं आहे. या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि खेळपट्टी, ग्राउंड, आउटफील्ड, स्कोर झाला तर 13 बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन दिनेश येत आहेत आणि दिनेशची एक वेगळी स्टाईल आहे बॉलिंगची. लसित मलिंगा संपूर्ण जगाला ज्याने आपल्या बॉलिंगच्या जोरावर मग श्रीलंका, मुंबई इंडियन्स, त्याच पद्धतीची दिनेशची पण ऍक्शन आहे. त्यामुळे बघूया ही ओव्हर कशी आहे. 30 बॉल मध्ये 85 करायची आहेत. लीग मॅचचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे मॅच जिंकून तुम्ही जेव्हा 2 मॅच पहिले जिंकून क्वालिफाय होता तेव्हा तुमचं एक प्रेशर दूर होतं. काल जसं आयुषी चॅलेंजर्सने पहिल्या 2 मॅच जिंकले आणि फ्री माइंड मस्त दुपारी लंच त्यांनी केलं, त्यामुळे जो पहिल्या 2 मॅच जिंकेल तो फ्री माइंड खेळेल. बॉलिंगसाठी दिनेश स्ट्राईक बॅटर संतोष. एक वेगळी ऍक्शन, पहिल्याच बॉलवर फटका फसला गेलाय, तिकडे फिल्डर आहेत आणि इझी कॅच पकडली आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला आणि पहिल्याच बॉलवर दिनेशने विकेट मिळवली आहे. महत्वाची विकेट इकडे मिळवत असताना बॅटर संतोषला बाहेर जावं लागेल. एक वेगळी ऍक्शन आहे. मलिंगाने जरी ऍक्शन बघितलं तर तो बोलेल माझ्याहून चांगली बॉलिंग करतोय आणि वेगळी ऍक्शन आहे, त्यामुळे तिकडे एक इझी कॅच पकडली. आदर्श तिकडे होते आणि एक खूप सोपी कॅच तिकडे पकडली गेली. नवीन बॅटर सागर. विकेट गेलेत, त्यामुळे आता दुबई वॉरियर्स संघ थोडा बॅकफुटला गेलाय. बट एक ग्राउंड असं आहे की इकडे कुठल्याही ओव्हरमध्ये तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता.
म्हणजे अगदी ते 6 बॉल 30 मध्ये पण मॅचला होताना पाहिलं गेलंय. एकाच दुसरी ओव्हर तुम्हाला इनफ आहे मॅच मध्ये आणण्यासाठी. यस, एक मोठी ओव्हर पूर्णपणे मॅच पलटू शकते. बॉल दिनेश, स्ट्राईक केला बॅटर सागर. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. रन सिंगल. 1 रनने स्कोर पुढे जाईल आणि स्कोर झालाय 14 रन झाले धावफलकावरती. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर निर्मलताई पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच सहकार्य राहिलं गेलंय. सर्व आमचे मान्यवर. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगलं शॉट सिलेक्शन आणि रन मिळतील तिकडे. आपण पाहिलं तर 4. खूप चांगलं टायमिंग केलं सुनीलने आणि विदाऊट पॉवर प्ले त्यांनी चान्स घेतला की समोरचा फिल्डर थोडा आतमध्ये आहे, त्यामुळे आपण एक चान्स घेऊयात आणि शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. गुड स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग केलं बॅटर सुनीलने आणि 4 रन. बघा ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली त्याच्या अपोजिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. समीर शेख यांच्या देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढं सहकार्याला गेले. त्यानंतर सुंदरांना नायडू, साई नायडू, बुरहान अचुआ, आमचे नरेश शर्मा, रफिक भाई, गोल्डन लाईट्स, फयाज शेख, जितू मोरे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 रनसाठी सुनीलने इकडे हल्ला बॉल केला आणि दिनेश अगेन्स्ट. या बॉलवर देखील आपण पाहिलं एक चांगलं टायमिंग आणि रन मिळतात 6-24. लॉस ऑफ 2 विकेट. बघा विदाऊट पॉवर प्ले जे 2 6 वगैरे आले तर मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. आणि एक चांगला कमबॅक केलं दुबई वॉरियर्सने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. 25 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा बॉलर दिनेश. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे दिनेशने थोडं चान्स घेतला पण रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. दुसरी ओव्हर चालू आहे. 25 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात. काल पण खूप चांगल्या मॅचेस पाहिले गेले. आजही देखील संध्याकाळी आपण एक अंडर लाईट्सच्या आपण मॅचेस पाहणार आहोत. जसं अंधार होईल लाईट्सच्या अंडर खेळणं एक वेगळं एक्सपिरियन्स तिकडे लागतो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खूपच बाहेर आणि व्हाईट बॉल. 1,11,111 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक 55,555. खूप चांगले शूज पण आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगलं पारितोषिक आहे. कॅश प्राइज आहे 26 रन झाले. त्यांनी 2 विकेट गेलेत बॅटिंग करत असताना दुबई वॉरियर्स. खार क्रिकेट लीगचे एक भव्य दिव्य असं आयोजन आज आपण इकडे पाहतोय. या बॉलवर देखील थोडे लेझी खेळले गेले बॅटर आणि बॅट्समॅनला पण बीट केला, कीपरला पण बीट केला आणि 22 मध्ये रन मिळेल मात्र तिकडे सिंगल. 2 ओव्हर झाले त्यांनी 27 रन झाले धावफलकावरती. चोवीस बॉल मध्ये 71 धावांची गरज है मैच जिंकण्याकरिता. जयेश इंडियन के पास भी सर काफ़ी गेंदबाज मौजूद है. जय शुक्ला जो टीम के ओनर भी है, खुद अच्छे गेंदबाज है. नीलेश दामेजा लेग स्पिन ऑफ ब्रेक कर सकते हैं, तो इनके पास भी काफ़ी ऑप्शन मौजूद है. देखो ऑप्शन तो है बट ऑप्शन को कौन से एंड से चांस लेना वो भी यहाँ पर मायने रखता है. रिक्वायरमेंट थोडाफार वाढला आहे. और हमारे साथ एक्सपर्ट कमेंटेटर जिन्होंने खार का क्रिकेट और पूरे मुंबई का क्रिकेट नजदीक से देखा, इसे सादिक सर. अच्छा लेवल पे अभी अंपायरिंग ऑल ओवर महाराष्ट्र, ऑल ओवर इंडिया. खार में भी काफ़ी अच्छा टैलेंट मौजूद है. सबसे पहले प्रणिल मोरे जो काफ़ी महाराष्ट्र के नंबर 1 ऑलराउंडर थे अपने वक्त में. आतिश केदारे जो है वो अच्छे ऑलराउंडर है, अच्छे बैट्समैन है. और दूसरे भी काफ़ी ऑलराउंडर जैसे मोहित शुक्ला हो गया,
ठीक है, ललित ठाकुर जैसे गेंदबाज और ऑलराउंडर मौजूद है, सुशांत यादव है, तो काफ़ी टैलेंट है इस खार एरिया में। यस यस यस, और मैंने 2 दिनों में देखा है एक अच्छा टैलेंट है देखो, और मुंबई का क्रिकेट और टेनिस बॉल क्रिकेट बहुत आगे बढ़ चुका है, तो बहुत चांसेस है ऊपर जाने के लिए। अच्छा क्रिकेट खेलो। बॉलर फिर से आदर्श इस बार सामने खेलने की कोशिश की, हवा में गेंद, वहां पर फील्डर है और वहां पर अच्छा फील्डिंग का एफर्ट्स, अच्छा ट्राई किया उन्होंने। मनीषने खूप चांगले प्रयत्न केले तिकडे, बट मनीष थोडं कॅच वरती गेले होते, बट त्यानंतर त्यांनी माइंडसेट थोडं बदललं की बॉल अडवण्याचा प्रयत्न करूयात कारण की बाउंड्री जवळ आहे। 29-29 रन झाले, 2 विकेट, तिसरी ओव्हर चालू आहे। आदर्श बॉलिंग साठी स्ट्राइक केला बॅटर सागर। या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, कव्हर लागली हलका ढकलला, खूप चांगला बॉल अडवला गेला तिकडे, वेल स्टॉप। खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल खेळले गेले तिकडे सुनील। बॉलर पुन्हा एकदा आदर्श, स्ट्राइक एंडला सागर। धीम्या गतीचा बॉल, समोरून बॉल कट केला गेला, गुड बॉल, चांगला बॉल टाकला आदर्शने। बघा एक एक डॉट बॉल, ह्या ग्राउंडवर डॉट बॉल म्हणजे खूप मायने, मी बघितलं कालच्या दिवसामध्ये, जर जो बॅटर डॉट बॉल इकडे येईल ते तुम्हाला डिफिकल्टीज जाईल, प्रेशराइज होतं। याच दोन्ही एंडने तुम्हाला चान्सेस आहेत। काल हुसेनने 9वा मारलाय, आज कोण 9वा मारेल आज बघायला मी येईल। स्लोअर वन, इकडे बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल फाईन लेगला निघून जाईल, रन मिळतील तिकडे पूर्ण 4। धीम्या गतीचा बॉल टप्पा खूप मागे ठेवला आणि सागरने त्यावर फायदा उचलला। या बॉलवर बॉल तर आतमध्ये आला होता जरूर, बट खूप टायमिंग मिळालं बॅटरला आणि अगदी थांबून स्ट्रोक खेळले। 34 रन झालेत। खार क्रिकेट लीगचे एक भव्य दिवस आयोजन, फाइट फॉर युअर राइट्स, एक त्यांचे संपूर्ण फाउंडेशन। इस बार भी एक अलग स्टाइल से खेलने की कोशिश की, अच्छा क्रिकेट का कॉपी बुक स्टाइल स्ट्रोक, और यहाँ पर 4 रन मिलेंगे, क्या बात है। शॉट ऑफ द मैच, शॉट ऑफ द मॉर्निंग, क्लासिकल स्ट्रोक बाय सागर, सुपर फैंटास्टिक स्ट्रोक, अलग स्टाइल से यहाँ पर, मतलब एक फोटोग्राफर फोटो निकालेगा ऐसा स्ट्रोक था। बैटर सागर के द्वारा 4 रन, 38 रन हो चुके हैं। क्या स्ट्रोक के लिए ऑफ स्टिक पे है, और यहाँ पर क्लासिकल स्टाइल में जैसा ट्रॉफी पे फोटो रहता है वैसा एक उनको, या इस बार हाफ ट्रैकर बॉल, यहाँ पर सागर ने सिक्सर लगा दिया है, यह लगा 6, क्या बात है सागर। और सागर मेरे को लगता है अभी रुकेगा नहीं, बेहतरीन बैटिंग यहाँ पर सागर की। खूप चांगली बॅटिंग इकडे सागरची। 44, लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट गेले त्यांनी 44 रन झाले धावफलकावरती। सागरने या ओव्हरमध्ये अक्षरशः तुडून पडला आणि आदर्शवर हल्ला बॉल केला, 2 बाउंड्रीज, 1 6। अफलातून बॅटिंग। मॅचचा ग्राफ आता मात्र थोडा वरती जाताना पाहिला गेलाय आणि आता समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहिलं गेले। 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे। काल अशा मॅचेस झाल्यात 18-54, 18-50, 18-57 अशा मॅचेस पण काल क्लोज झाल्यात, त्यामुळे आज बघायला मजा येईल। आणि अंपायर्स आता मात्र आमच्या पर्यंत कळवतात की ही ओव्हर पॉवर प्ले आहे, बॅटिंग चॉइस पॉवर प्ले है। हेलो, तो हमारे बीच एडवोकेट साजन पाटिल सर का आगमन हुआ है, जो यूएस स्पोर्ट्स के को ओनर भी है और खिलाड़ी भी है। तो जोरदार तालियों से स्वागत कीजिए एडवोकेट साजन पाटिल सर का। स्वागत आहे साजन पाटील सर, आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि एक चांगलं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व है। ऑल ओवर इंडिया या ऑल ओवर मुंबई, ऑल ओवर महाराष्ट्र में यूएस स्पोर्ट्स के नाम से, उमेश 11 के नाम से हमेशा सर की एंट्री रहती है। तो Yes, बहुत yes. बड़े क्रिकेट के चाहने वाले हैं, तो बहुत बहुत स्वागत है सर आपका। नक्कीच, आणि संपूर्ण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर देखील साजन पाटील हे नाव आपण जरूर ऐकलंय आणि त्यांचा संघ नेहमीच खेळताना पाहिला गेलाय। क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे। 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे, बघूयात आता ही मॅच फिरेल का। बॉलिंग साठी बॉलर आशिष,
आशिष येतात बॉलिंगसाठी. चौथी ओव्हर घेऊन 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. ग्राफ थोडा मोठा आता बनवावा लागेल, स्कोर करावा लागेल, मॅच क्लोज घेऊन जाणं गरजेची आहे. बॉलर आशिष आणि या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आशिषची एक थोडी वेगळी ऍक्शन आहे आणि त्यामुळे आता बघूयात ही पॉवर प्लेची ओव्हर कशा प्रकारे खेळतील बॅटर सागर. सागरने एक चांगली बॅटिंग केली मागील ओव्हरमध्ये, त्यामुळे ही ओव्हर पण इम्पॉर्टंट आहे पॉवर प्लेची. थोडं चान्स घेणं गरजेचं आहे. 45 लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक एंडला सागर. पॉवर प्लेच्या ओव्हरला आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये ग्राफ वरती गेला. 12 बॉल 30, 12 बॉल 35 ची मॅच पण या ग्राउंडवर बनू शकते. 12 बॉल 40 काल पाहिल्या, 12 बॉल 38 ची मॅच काल पाहिली आपण. फुलटॉस बॉल मिस केला गेला आणि सागर स्वतःला डोक्याला हात लावला की हा बॉल मी मिस केलाय. बघा या मॅच मध्ये विदाऊट पॉवर प्ले रन आलेत, बट आतापर्यंत कुठेतरी या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये थांबवलंय बॉलर आशिषने. चांगली बॉलिंग करतात आशिष. बॉलिंगसाठी आशिष. स्ट्राईक केला बॅटर सागर. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेले त्याला. 1 बाउन्स मात्र इकडे मला असं वाटतं बॉल थांबणार नाहीये. प्रयत्न केले तिकडे बट बॉल जाईल 4 रनसाठी. सागरला माहिती हिंमतची किंमत आहे. ह्या ओव्हरमध्ये कशा पण येऊ द्यात पण मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. रन येणं गरजेचं आहे. टार्गेट थोडं मोठं आहे. 49 झालेत. लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फिल्डर आतमध्ये होता त्यामुळे तिकडे 1 बाउन्स आपण पाहिलं तर प्रयत्न केले बट बाउंड्री. 4 रन मिळतील. 98चं टार्गेट आहे. दुसरा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा खार क्रिकेट लीग. दिनेश नाटेकर, जिमी आणि त्यांची संपूर्ण टीम. स्पेशल थँक सादिक राजापूरकर, त्यांनी जी मेहनत केली. आमचे मनीष कोटियन, रामलाल, अनिल मोरे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. समीर आमचे, हुसेन, विजय कासारे, दिनेश रत्नवार अर्थातच मलिंगा, सर्व त्यांचे ज्यांनी या टुर्नामेंटला सपोर्ट केलाय. फाईट फॉर युअर राईट्स हे त्यांचं फाउंडेशन आणि त्यांची एक टॅगलाईन आहे. कार क्रिकेट लीग प्रत्येक प्लेयरला एक चांगली ट्रॅक, टी शर्ट आणि 50 रन झाले तिकडे बॅटिंग करत असताना टीम दुबई वॉरियर्स. या 2 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट टायमिंग. सड़क पे कड़क चाबुक स्ट्रोक बैटर सुनील होले. सुनील एक चांगलं टायमिंग केलं. अगदी जागेवरून स्ट्रोक खेळले गेले आणि खूप चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं 56 रन झाले त्या फलकावरती. हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम दुबई वॉरियर्स 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे आणि अंपायर्स निर्णय कळवतील की नक्की रन किती आहेत. आणि 4 रन. खूप चांगलं सुनीलने टचअप दिलाय. 60 रन झाले धाव फलकावरती. चार रन आहे त्यामुळे ही मॅच आता थोडंफार 4 रन आहेत. 4 आहेत. स्कोर झालाय 60-60. आणि आता काल एक मॅच मला अशी आठवली आहे. 12 बॉल 38 ची मॅच काल पण होती. आज पण 12 बॉल 38 आहे. सादिक सर 12 बॉल 38 आहे. काय म्हणाल तुम्ही ह्या सिच्युएशनला? हेलो, अभी भी सर मुकाबला मैं मानूंगा 50-50 है. जयेश इंडियन के पास अच्छे गेंदबाज मौजूद है. जयेश शुक्ला खुद एक अच्छे गेंदबाज है. और जहाँ तक दुबई वॉरियर की सवाल है तो दुबई वॉरियर के पास 2 सेट बैट्समैन मौजूद है और उनके पास एक अच्छे बैट्समैन अभिषेक यादव है
ऐसे बल्लेबाज मौजूद है, तो मैं मानता हूं कि 12 गेंदों में अगर 6-6 लगाते हैं तो ये सामना आसानी से जीत सकते हैं. नक्कीच आणि खूप चांगल्या कॅमेरा वर्क आमचे तिकडे कॅमेरामॅन विशालने कव्हर केलं. वन बाउन्स ती बाउंड्री आहे. आमचे सर्व जे ग्राउंड मेंटेन करतात आमचे सर्व ग्राउंड स्टाफ आपलं पण अगदी मनापासून आभार आहे खार जिमखान्याचे. 12 बॉल 38 ची मॅच आणि एक क्रुशल मॅच आहे, त्यामुळे अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉल 38 ला बघूयात कोण जिंकेल. दुबई वॉरियर जिंकेल की आपण पाहिलं त्यांच्या विरुद्ध संघ एका साईडला जयेश 11 जयेश 11 इंडियन त्यांच्या विरुद्ध दुबई वॉरियर्स. 12 बॉल 38 समीकरण आहे. बघूयात आता कसा हा डाव रंगेल. बट दोन्ही बॅटर सेट सुनील आणि सागर दोन्ही पण चांगली कामगिरी केली आहे. और हमारे बीच एक और क्रिकेट प्रेमी व्यक्ति का आगमन हुआ है, दीपक गुप्ता जी. दीपक गुप्ता, आपका बहुत बहुत स्वागत है. जो अक्सर इस टूर्नामेंट में ओनर भी रहते हैं, पर इस बार उनको काम की वजह से उन्होंने टीम नहीं लिया, इसलिए दीपक गुप्ता आपका बहुत बहुत स्वागत है. यस दीपक सर, दीपक गुप्ता जी आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के लिए. और देखो क्रिकेट खेलो या न खेलो, बट मैदान में जाने का और क्रिकेट एंजॉय करने का एक प्रत्येक जन का एक मतलब प्यार रहता है. जो क्रिकेट देखने का अलग ही स्वैग है, लाइव पे देखने का. ट्रोलिंग पे ये सभी टीमें यहाँ पर अच्छी काम कर रहे हैं. और यहाँ पर फर्स्ट गेंद इस बार सामने खेलने की कोशिश की, वहां पर स्ट्रोक थोड़ा मिस टाइम, बट वहां पर हवा में गेंद और यहाँ पर कैच छूटा और सपना टूटा. 4 रन. देख तो रनिंग कैच था, बट वहां पर पहुंचे थे फील्डर. अदर्स तिकडे पोहोचले होते, बट थोडा हातातून बॉल निसटला आणि 4 रन. अजूनही मॅच आता क्लोज झाली आहे. 11 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 34 धावांची गरज आहे. बॉलर विशाल. या बॉलवर देखील बीट केलं गेलं. विशालने जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवान बॉल, व्हेरिएशन खूप चांगलं केलं आणि डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. बॅटर सागरला रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. या ग्राउंडवर डॉट बॉल म्हणजे खूप तुम्हाला कठीण जाऊ शकते. डू ऑर डायची ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला करो या मरो करायचंच आहे. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सडक पे कडक चाबूक स्ट्रोक, हवाई हल्ला, 6 रनसाठी सागर ऑन फायर. फायर नहीं वाइल्ड फायर है, रुकेगा नहीं साला. बेहतरीन बैटिंग यहां पर सागर की. और सागर ने यहां पर बैंड्रा की एक खार की मेरे को बिल्डिंग दिखाते हुए अच्छा टॉवर वहां पर क्या सागर ने स्ट्रोक किया. हल्के से ऑफ स्टिक के अंदर आए और यहां पर स्टैंड एंड डिलीवर. $7-0 70 रन हो चुके अभी तक और मैच जीतने के लिए 28 रन की जरूरत है. 9 बॉल आणि 28 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हे 3 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. 9 बॉल 28. कोण जिंकेल ही मॅच. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय क्लासिकल अंदाजामध्ये. शॉट ऑफ द मॅच सागर. काय स्ट्रोक खेळला गेलाय, कडक चाबूक फटका. सागरने मैदानाच्या चारी दिशेला बॅटिंग केली आहे. काय स्ट्रोक खेळला गेला, अगदी प्रॉपर टायमिंग करत असताना वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली या स्ट्रोकला. आणि काय वेगळ्या अंदाजामध्ये 6 रन. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा रन मिळतील तिकडे. 6 रन. मित्रांनो, सागरची बॅटिंग आवडली तर सागरसाठी एकदा टाळ्या वाजतो. अफलातून बॅटिंग, कडक बॅटिंग. 7 बॉल मध्ये आता 16 रनची गरज आहे. आणि मॅच आता बघता बघता 7 बॉल 16 आणि रन करा गोळा. मॅच आली 7 बॉल 16. अफलातून बॅटिंग. या बॉलवर देखील कव्हरला वेगळ्या स्टाईलने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या रनचा कॉल दिला सागरने. आणि बघता बघता आपण पाहिलं तर 2 रन तिकडे मिळतात. खूप चांगली पार्टनरशिप. सागर आणि सुनीलच्या पार्टनरशिपसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून पार्टनरशिप.
बघा दोघांनी मॅच बनवली. 14 रनची गरज आहे 6 बॉलमध्ये. आणि एक रिव्ह्यू. ओके, रनआउटचा रिव्ह्यू. ओके, चेक केला जाईल, आपण चेक करूयात. डायरेक्ट हिट तर लागला तिकडे जरूर, पण आपण आता चेक करूयात की बघा रिव्ह्यू तर त्यांनी घेतला, कारण की त्यांनी पण चान्स घेतला की विकेट गेलं तर थोडं नॉट आउट आहे. बघा अंपायरचा जो कॉल आहे तो अंपायरचा कॉल द्यावा लागेल, कारण की ते कॅप्चर झालेले नाहीये. ओके, त्यामुळे इकडे आपण पाहिलं तर रन्स मिळतील 2. आणि आता मॅच मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन थांबली आहे. बॉलिंगसाठी मनीषच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात आता मनीष ही मॅच फिरवेल का. या ग्राउंडवर काही होऊ शकतं, त्यामुळे 6 बॉल 14 3 बॉलमध्ये पण होतील, बट 6 बॉल 14 शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का. जर मनीषने ही ओव्हर रंगवली तर मनीषचं नाव देखील संपूर्ण खारमध्ये होताना पाहायला मिळेल. जेव्हा स्थानिक क्रिकेट आपण खेळतो तो प्रेशर वेगळंच राहिले आहे. भले व्यावसायिक क्रिकेट तुम्ही कितीही चांगलं खेळा, बट स्थानिक प्रीमियर लीग खेळणं एक वेगळं प्रेशर नेहमीच पाहायला मिळतो. स्ट्राईक हँडला सुनील, बॉलिंगसाठी मनीष. पहिलीच मॅच आजची हाय व्होल्टेज पाहायला मिळतीये. बघत कुठला संघ जिंकेल ही मॅच आणि पुढे जाईल. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल, तिकडे फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो पाहिला गेला तिकडे. दिनेश तिकडे होते. आणि आता मॅच आपण पाहिलं तर बघता बघता 5 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल जयेश 11 इंडियन हा संघ. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स. कोण जिंकेल ही मॅच. 5 बॉल 13 ना 13 ना मेरा. 5 बॉल 13 आहे. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल. सागर सागर बोलतो मी थांबणार नाहीये, मी थांबणार नाहीये. अफलातून बॅटिंग. आणि काय बॅटिंग केली गेली सागरने. .91 7 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 2 विकेट गेली आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एक टर्निंग पॉइंट होऊ शकतो का. मनीषला मात्र कमबॅक करावं लागेल, बट सागरच्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. अफलातून बॅटिंग. एक वेगळ्या अंदाजामध्ये फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न केला गेला. काल सादिक सरांनी पण एक असा थोडा स्ट्रॅटेजी रचली होती आणि टायमिंगला काल एक मिस टाइम झालं, त्यामुळे प्रेशर निर्माण होईल का. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बॉलर मनीष, स्ट्राईक एंडला बॅटर सागर. आणि या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अशा प्रकारे 16 बॉल मध्ये 50 धावा केल्यात. सागर साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग सागर. सागर बॅट उंच करून आपली 50 धावांची एक चांगली खेळी. क्या बात आहे. आणि सागरने खुश केलं सर्वांना. अफलातून इनिंग चेस करत असताना आपण पाहिलं तर कडक इनिंग खेळले. काल अतिशने देखील एक चांगली कामगिरी केली होती. अतिशची पण काल 50 पाहायला मिळाली. 16 बॉल मध्ये 50 धावांची नॉट आउट. 4 डॉट, 2 सिंगल, 2 1 आणि त्यानंतर 4 बाउंड्रीज आणि 5 सिक्स. 16 बॉल 50. सागर चौहान हे नाव लक्षात राहील सर्वांच्या आज.
पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच जिंकवणं गरजेचं आहे. मॅचला जिंकण्याकरिता 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. जयेश 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स. पहिलाच सामना अगदी रंगताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 6. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राइक एंड लेग चांगला थ्रो पाहिला गेला. चांगला थ्रो, परफेक्ट थ्रो पाहिला गेला. हेलो हेलो, क्या हमको पहला सुपर ओवर देखने मिलेगा? 2 Yes. गेंदे और 5 रन. अगर ये मैच टाई होता है तो सुपर ओवर में जाएगा. यस, ये भी क्वेश्चन बराबर है, पर देखते सुपर ओवर 2 दिन में नहीं हुआ है. आज का पहला दूसरा दिन है और पहला ही मुकाबला. देखते हैं आज देखने मिलेगा या नहीं. 2 बॉल में 5 रन की जरूरत है. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावांचं समीकरण. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण जाईल पुढे. स्ट्राइक एंडला बॅटर सागर. 2 बॉल 5. 2 चेंडू 5 धावा. काहीतरी कर भावा. या बॉलवर फ्लिक केला गेला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खोल टप्प्याचा बॉल आणि तिकडे थोडं मिस फील्डिंग पाहिली गेली. प्रेशर प्रेशर प्रेशर. इसी का नाम प्रेशर है और इसी का नाम क्रिकेट है. मॅच आले 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. क्या सुपर ओवर होगा? क्या इस गेंद पे चौका लगेगा, छक्का लगेगा, या सिर्फ 2 रन हो गए और सुपर ओवर में मैच जाएगा? क्या बात है. पैसा वसूल मॅच और हाय वोल्टेज मॅच. चांगली मॅच पाहायला मिळतीये. नीलेश दामेजा से वहाँ चूक हो गई है. नीलेश दामेजा ने वहाँ फंबल किया, मिसफील्ड किया. इसका फायदा उठा के सागर ने 2 रन कंप्लीट किए. यस सादिक सर, ह्या सिच्युएशनला थोडं फंबल होतं आणि थोडी सिच्युएशन कठीण होती. बट सागरने जे इनिंग खेळले 17 बॉल मध्ये 52 धावांची एक चांगली इनिंग. मॅच अजूनही संपली नाहीये. 1 बॉल 3. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही संघांना आपण टाळ्या वाजवून प्रोत्साहित करू. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. सागर फुलटॉस बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सामना काय घडलाय. कॅच पकडली गेली आहे. रिव्ह्यू चेक केलं जाईल. बट चेक केलं जाईल. जयेश इंडियन संघ जिंकला की दुबई वॉरियर्स हे आपण इकडे चेक केलं जाईल. हाय व्होल्टेज मॅच आणि संपूर्ण खार क्रिकेट लीगचं मात्र इकडे लक्ष सर्वांचं आहे. आणि इकडे विकेट आहे. मॅच जिंकला आपण पाहिलं तर जयेश 11 इंडियन. हार्ड लक टीम दुबई वॉरियर्स. वेल प्लेड सागर आणि सुनील. खूप चांगली कामगिरी केली बट हार्ड लक. रिप्ले पण आपण बघू शकतो आपल्या एलईडी स्क्रीनवरती. खूप चांगलं कव्हर. काय कॅच पकडली गेली. अफलातून कॅच. निलेशने बघा पहिला ह्याच्या अगोदर थोडं मिसफील्ड झालं होतं पण निलेशने बॉडी बॅलन्स चांगलं केलं आणि त्यांनी दाखवलं की मी एक चांगला फिल्डर आहे. वेल स्टॉप. दोनों ही टीम से रिक्वेस्ट है कि लाइन में जाके हैंडशेक के लिए जाना है. दोनों ही टीम. जो भी टीम इस रूल को फॉलो नहीं करेगा उस टीम को नेक्स्ट सीजन में खेलने का मौका नहीं दिया जाएगा. दोनों ही टीम से रिक्वेस्ट है कि लाइन में. सागर सागर. तो अगला होने वाला जो मुकाबला है वो है यूएस स्पोर्ट्स. उमेश कुले एंड साजन सर की टीम और दूसरी तरफ है